अध्यात्म रामायण चतुर्थ सर्ग लंका दहन मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, ब्रह्मपाशात बद्ध झालेला तो कपी श्रेष्ठ निर्भय मनाने मात्र वरवर घाबरल्यासारखे लंका नगरी पाहत जात होता। तेव्हा अतिशय रागावलेले आणि त्याला पाहण्यास सर्व बाजूनी एकत्र येऊन त्याचे मागोमाग जाणारे नगरवासी राक्षस त्यास बुक्क्यांनी मारू लागले। ब्रह्माने हनुमंतास दिलेल्या वरामुळे ब्रह्मास्त्र त्याच्या देहात स्पर्श मात्र करून निघून गेले। ही गोष्ट त्यास कळूनही महत्वाचे कार्य पार पाडावयाचे असल्यामुळे तो त्या दोऱ्यांनी स्वतःच बांधून घेऊनच चालला होता। राजसभेत बसलेल्या रावणापुढे हनुमानास उभे करून इंद्रजित रावणास सांगता झाला, ब्रह्मदेवाच्या वराच्या सामर्थ्यानेच मी हा वानर बांधून आपले समोर हजर केला आहे। याने आपल्या मोठमोठ्या राक्षसांना ठार मारले आहे। महाराज, मंत्र्यासोबत चर्चा करून याचे बाबतीत जे योग्य वाटेल ते करावे, कारण हा वानर सामान्य नाही। त्यानंतर हनुमंतास पाहिल्यानंतर तो राक्षस राज समोर बसलेल्या काजळाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या प्रहस्त राक्षसास याप्रमाणे म्हणाला, अरे प्रहस्ता, या वानरास विचार की येथे कोणत्या कारणास्तव आला आहे, काय काम आहे येथे त्याचे, हा वानर कुठून आला, त्याने संपूर्ण अशोकवन कोणत्या कारणाने नष्ट केले, तसेच माझ्या राक्षसांना याने का म्हणून मारले, यावर आदरपूर्वकच प्रहस्ताने हनुमंताच विचारणा केली। अरे वानरा, तुला इकडे कोणी पाठवले आहे, तू घाबरू नकोस, या राजराधेश्वर रावणाजवळ सत्य कथन कर, मी तुला सोडवीन। त्यानंतर तिन्ही लोकांना कंटकभूत असणाऱ्या असुर शत्रूस नीट पारखल्यानंतर मनी श्रीरामांचे वारंवार स्मरण करून अतिशय आनंदाने हनुमंताने श्रीरामांची सुंदर कथा क्रमानुसारच सांगण्यास प्रारंभ केला। श्री हनुमंताने कथेचा आरंभ केला। देवादिकांचा शत्रू असणाऱ्या हे राक्षसराज रावणा, एखादा कुत्रा ज्याप्रमाणे यज्ञातील हवी चोरून नेतो, त्याप्रमाणेच तू स्वतःचा नाश करून घेण्यासाठीच ज्या सर्वेश्वर श्रीरामांच्या भार्येचे हरण करून आणले आहेस, त्या सर्वांच्या अंतःकरणी सदैवच वास करणाऱ्या श्रीरामांचा मी दूत आहे। ते श्री राघव मातंग पर्वतावर आले आणि त्यांनी अग्निसाक्षीनेच सुग्रीवाशी मैत्री केली। नंतर एका बाणाने वालीचा वध करून श्रीरामांनी सुग्रीवास वानरांचा अधिपती बनवले आहे। अरे रावणा, तू बलवान महाबलवान वानर समूहा जे कोट्यावधी असून त्यांचे सोबत राहत आहे। पृथ्वी कन्या सीतेचा शोध घेण्यासाठी त्याने 10 दिशांना मोठमोठे वानर श्रेष्ठ पाठवले असून मी त्यांचे पैकीच एक असून मी वायुपुत्र हनुमंत आहे। सीतेचा शोध घेत घेत मी इथपर्यंत पोहोचलो आहे। कमल दलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या सीतेस मी भेटलो नि वानर जातीच्या हुड स्वभावाप्रमाणेच मी अशोकवनाचा विध्वंस केला आहे। त्यानंतर मला ठार करण्याचे हेतूने येणाऱ्या धनुष्य बाणधारी राक्षसांना मी वेगानेच ठार केले
आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. कारण हे प्रभू सर्वच प्राणांना आपल्या हितच प्रिय असते. त्यानंतर मेघनाद नावाच्या राक्षसाने ब्रह्मास्त्राच्या पाशाने मला बंदिस्त करून आपणा समोर आणले आहे. हे रावणा, ब्रह्मदेवानीच दिलेल्या वराच्या प्रभावामुळे ते ब्रह्मास्त्र मला फक्त स्पर्श करूनच निघून गेले आहे. हे जरी मला ठाऊक होते तरीही माझ्या करुणापूर्ण बुद्धीमुळे तुला हितकारक गोष्ट सांगण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे. हे रावणा, विवेक केल्यामुळेच लोकांना चांगली गती मिळते. म्हणून तू राक्षसी बुद्धीचा अंगीकार न करता प्राण्यांचे हित करणारी आणि त्यांना संसारातून करणाऱ्या दैवी बुद्धीचा तू आश्रय घ्यावास. प्राण्यांच्या हित करणाऱ्या दैवी बुद्धीचा तू या संसार करणाऱ्यास आश्रय घ्यावा. अरे रावणा, तू ब्रह्मदेवांचे उत्तम वंशात जन्माला आला असून तू पुलस्त्य पुत्र विश्रवाचा पुत्र असून कुबेराचा बंधू आहेस. हे बघ, सांगतो की देह म्हणजे आत्मा. अशा देहात्म बुद्धीने जरी तू पाहिलेस तरी तू राक्षस नाहीसच. मग देह हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे. अशा आत्मबुद्धीने पाहिले तर तू राक्षस नाहीसच. हे काय सांगावयास हवे? तू संपूर्णपणे निर्विकार असल्याने शरीर, बुद्धी, इंद्रिय आणि दुःखाचे ओघ हे गुण तुझे नाहीत. तसेच ते म्हणजे तू नाहीस. मात्र हे सर्व अज्ञानामुळेच वाटते. स्वप्नदृश्य जसे असत्य असते तसे हे सर्व पदार्थही असत्यच आहेत. सर्ग 4 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.